हेडेक, डोकेदुखीचे प्रकार व त्याची कारणे. मायग्रेन, यात एका साईडला किंवा दोन्ही साईडला थ्रॉबिंग पेन असतो. यामध्ये मळमळ, उलटी असू शकते. नंबर 2, टेन्शन टाईप हेडेक. यामध्ये डोक्याच्या दोन्ही साईडला असं डोक्याला पट्टी बांधून घट्ट दाबल्यासारखे दुखते. हे सरासरी स्ट्रेस, टेन्शन, अँझायटी, झोप कमी असल्यामुळे दुखू शकते. मेनिंजियल कारणामुळे, म्हणजे मेंदूच्या भोवती असणाऱ्या आवरणावर सूज, इन्फेक्शन किंवा इरिटेशन झाल्यामुळे. त्यात विशेष मेनिंजायटिस, मग ते व्हायरल असेल किंवा बॅक्टेरियल मेनिंजायटिस. यामध्ये डोकेदुखी सोबत ताप, मळमळ, थंडी किंवा मानेचा ताठरपणा, उलट्या, अल्टर सेन्सोरियम या गोष्टी आढळून येतात. पोटीच्या आतमधील रक्तवाहिन्यांचे प्रॉब्लेम असतील. त्यामध्ये मेंदूच्या आवरणाभोवती रक्तस्राव, सबअरॅक्नॉइड हिमरेज, मेंदूत रक्तस्राव, इंट्राक्रॅनियल हिमरेज, मेंदूला पुरवठा होणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये रक्तगुठळी होऊन मेंदूकडे जाणारा रक्त पुरवठा खंडित होणे. तसेच मेंदूकडील अशुद्ध रक्त पुरवठा वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या ब्लॉक होणे. त्याला सेरेब्रल सायनस व्हेनस थ्रोम्बोसिस असे म्हणतात. मेंदूच्या रक्तवाहिन्यामधील प्रेशर वाढल्यामुळे अशा टाईपच्या प्रॉब्लेममुळे डोकेदुखी सोबत मळमळ होणे, उलटी होणे, अचानक चक्कर येऊन खाली पडणे, बेशुद्ध होणे, फिट्स येणे, अर्धांगवायू येणे हे लक्षण. नंबर 3, मेंदूमध्ये स्पेस ऑक्युपाइंग लिजन तयार होणे. त्यामध्ये गाठ असतील, ब्रेन ट्यूमर, कॅन्सर, सिस्ट, ब्रेन अब्सेस. यामध्ये डोके अधूनमधून दुखत असते. ते हळूहळू पद्धतीने डोकेदुखी वाढत जाते. यामध्ये कधी अचानक बेशुद्ध अवस्थेमध्ये पण जाऊ शकतो किंवा फिट्स येऊ शकतात. नंबर 4, हायड्रोसेफॅलस. यामध्ये डोक्यातील CSF चे प्रमाण जास्त वाढून डोक्यामध्ये जास्त प्रेशर निर्माण होते. यामध्ये डोकेदुखी सोबत मळमळ, उलट्या होणे, धुसर दिसणे. पोस्ट लंबार पंक्चर्स मध्ये पण डोकेदुखी होऊ शकते. डोके उठल्यानंतर जास्त दुखते आणि झोपल्यानंतर कमी होते. मानेवरील किंवा सर्वायकल स्पाइन मधील रेफर्ड पेन मुळे डोके दुखणे. कधी डोकेदुखी डोळ्यांशी निगडीत पण असते. त्याच्याशी निगडीत मायोपिया, हायपरमेट्रोपिया, कान, नाक, घशांचे इन्फेक्शन असतील किंवा दाढींचे, हिरड्यांच्या इन्फेक्शन मुळे पण आपल्याला वरी रेफर्ड पेन होऊन डोकं जडफडते किंवा दुखणे, ठणकणे. अशा मेटाबॉलिक किंवा सिस्टेमिक आजारामध्ये पण डोके दुखते. यामध्ये रक्तातील शुगरचे प्रमाण अचानक कमी झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे, ऑक्सिजनचे प्रमाण रक्तात कमी झाल्यामुळे किंवा CO2 चे प्रमाण वाढल्यामुळे, सोडियमचे रक्तातील प्रमाण कमी झाल्यामुळे, हायपोनॅट्रेमिया असेल, हायपरनॅट्रेमिया, युरेमिया असेल किंवा अनेमिया, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यामुळे, कुठल्याही कारणास्तव जर ताप आली तर तापेमध्ये पण डोकं दुखू शकतं. महिलांमध्ये हार्मोनल फ्लक्च्युएशन्स, मेन्स्ट्रुअलच्या पिरियड्स मध्ये वगैरे डोकं दुखू शकते. किंवा कुठल्या घटकांचं अति जास्त सेवन असेल, त्याच्यामध्ये ड्रग्स असतील किंवा अति जास्त दारूचे प्रमाण, यामध्ये डोके दुखणे पॉसिबल आहे.